संताजींनी सरदारांना कामगिऱ्या नेमून दिल्या. एकवेरी आणि केळदीला डेरेदांडी टाकून बसलेल्या शेरजा खान आणि मतलब खानावर एकाच वेळी त्यांनी झडप घातली. पहाटे ते झोपेत असताना हल्ला झाला. मराठ्यांपेक्षा राणीच्या सैनिकांचा द्वेष अमानुष होता. दिसेल त्याला ठार मारायचा सपाटाच त्यांनी लावलेला. दिवसाचा गोंडा फुटेपर्यंत झुंज सुरू होती. अंधाराचा फायदा घेऊन शेरजा खान आधी पळाला. मतलब खानालाही काही युद्ध आवरेना, पण तो हमतमतेनं लढला. शत्रूचा जोर वाढू लागताच पळण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहिला नाही. दोघे पळून गेल्याचं लढणाऱ्या इतर सरदारांनी सैन्याच्या अगदी उशिरा लक्षात आलं. मग त्यांनी शरणागती पत्करली. जे पळाले ते वाचले आणि जे लढले ते मेले. हाती लागलेल्यांची संख्या तर त्याहून जास्त होती. राणीचा सेनापती कुमार संगाप्पा सुडा न पेटलेला. तो साऱ्यांची कत्तल करायला सरसावला आणि तितक्यात संताजींनी त्याला रोखलं. कुमार, शरणागताला मारणं हा धर्म नव्हे. कसला धर्म? याच आपल्या भोटपणाचा हे यवन गैरफायदा घेतात. त्यांना जशास तसं उत्तर देणं हाच खरा धर्म आहे. आपल्या क्षात्र धर्मात माथे फिरूसारखी निशस्त्र माणसं मारण्याची मुभा नाही. लढाई संपली की शरण आलेला शत्रू हा आधी माणूस आणि मग शत्रू असतो. संताजींनी मोगल सैनिकांची शस्त्र काढून घेतली आणि त्यांना सोडून दिलं. पहिला विजय मिळाला.